तलाठी भरती विशेष एमपीएससी गटक पूर्व परीक्षा 2025 चा हा प्रश्न आहे। प्रामुख्याने एमपीएससी गटक पूर्व परीक्षेमध्ये जे काही संवर्ग ऍड झालेले आहेत, ज्या काही परीक्षा आहे त्या सर्वांसाठी हे जे प्रश्न आहेत ते फायदेशीर आहेत। असे शॉर्ट व्हिडिओ आहेत आणि याची पूर्ण सिरीजच आहे, तुम्ही पाहू शकता। तर प्रश्न काय विचारलाय, कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे असा प्रश्न आहे आणि पुढे मल्टी लाइनर दिलेले आहेत आणि मल्टी लाइनर पैकी कोणते विधाने बरोबर आहे किंवा विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे। या मल्टी लाइनर मध्ये पहिलं विधान सांगितलंय, ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानामध्ये आढळतो, अगदी बरोबर आहे। त्याच्यानंतर ब सांगितलंय ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे, हे सुद्धा विधान कसं आहे, बरोबर आहे। पुढचं विधान क विधान सांगितलंय, पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात। आता बेसिक विजनवर आधारित हे एक प्रश्न आहे, लॉजिकल प्रश्न आहे। तुम्हाला माहिती पाहिजे होतं कांगारू कशा पद्धतीने आहे, तर त्याच्या मागची पाय स्ट्रॉंग असतात, पुढचे पाय मात्र कमकुवत असतात। अशाच पद्धतीने वाईस वर्सा करून मागे पुढे करून परीक्षेमध्ये एमपीएससी प्रश्नांची रचना करत असते। तर क हे विधान चुकलेलं आहे आणि ड विधान सांगते मादीला घृण पिशवी असते, तिला मार्सुपियम असं म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे क विधान आपण एलिमिनेट केलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहते का मग अ ब ड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4। तर आजपर्यंत आयोगाने याआधी, आता ऍडव्हान्स थोडा प्रश्न विचारला गेलेला आहे, याआधी आयोगाने यावर कांगारूवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत, परंतु आता प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी ऍडव्हान्स आहे। मागची जी पद्धत होती ती वन लाइनर फॉर्मॅटमध्ये होती, की जसं आता कांगारू कुठल्या वर्गामध्ये मोडतो, तर सस्तन वर्गामध्ये मोडतो, म्हणजे मॅमल वर्गामध्ये मोडतो। त्याच्यानंतर मार्सुपियल आहे म्हणजेच पेशवीधारी सस्तन प्राणी आहे, हे सुद्धा विचारलेलं आहे। तसंच तो याआधी हे सुद्धा प्रश्न विचारलाय की तो कुठे राहतो, कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, तर ऑस्ट्रेलियाचा आहे। हे सगळे विधानं आता एकत्रित करून मल्टी लाइनर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। याचा अर्थ पीवायक्यू तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यासाठी आपण काय केलं, सर्व पीवायक्यू आहे त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे त्यावर आधारित आणि त्यामुळे डिटेल काय देता येईल अशा पद्धतीने मॅरेथॉन लेक्चर घेतलेले आहेत, जे आपण सिरीज टेस्ट सिरीज सह ते मॅरेथॉन लेक्चर तुम्हाला कमीत कमी कंटेंट मध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारी बॅच आहे, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड बॅच आपण घेतलेली आहे। तर ते तुम्ही जॉईन करू शकता। टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि मॅरेथॉन लेक्चर सिरीज सुद्धा आहे, दोन्ही आपण एकत्रित केलेले आहे आणि पूर्ण बॅचेस आहे आपल्या स्पर्धा विश्व ऍपमध्ये। बाकी तुम्ही फ्री लेक्चर सुद्धा पाहू शकता आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि शॉर्ट व्हिडिओ सिरीज तर आहेच। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तुमचे काही प्रश्न डाऊट्स वगैरे असतील तर दिलेल्या कॉन्टॅक्टवर कॉल सुद्धा करू शकता। धन्यवाद।